वडिलांची भावना आणि जी काही स्टेटमेंट त्यांनी दिलंय, कारण ते स्वतः तिकडे होते. नेमकं ऑपरेशन कोणी केलं, नेमकी सर्जरी कोणी केली, घाई गडबडीने कोल्हापूरला का पाठवलं गेलं, ॲम्ब्युलन्सची कशी तयारी केली गेली, ती कोल्हापूर जाईपर्यंत 70% तिला डॅमेज झालेलं ऑलरेडी आणि 30%ची ट्रीटमेंट करण्यासाठी ती कोल्हापूरला गेलेली. हे सगळं जो अनुभव तिच्या वडिलांनी सांगितलं आहे ना, त्या माध्यमातूनच पुढे चौकशी करण्यासाठी आग्रह मी यंत्रणेला करणार आहे. कारण का बाकी सगळे तर तिथे नव्हते, वडील नातेवाईकच तिथे होते आणि जे काय वडिलांना सांगितलं जात होतं ते त्याप्रमाणे वागत होते. म्हणून तर मी बोलतो डॉक्टर हे देवाप्रमाणे असतात. त्या क्षणामध्ये ते देवाच्या रूपाने आलेले डॉक्टर ते जे बोलतात आपण करायला तयार असतो. पण त्याचा अगर गैरफायदा घेतला जात असेल तर ह्या बाबतीमध्ये शासन नक्की होणार. कारण का शेवटी कोणाचा तरी जीव गेलेला आहे ते. हे राजकारण किंवा कोणाची बदनामी करणं, कोणाच्या विरुद्ध षडयंत्र करणं हा नंतरची गोष्ट आहे. त्यांची मुलगी परत येणार आहे का, आणि मग त्यांनी कोणी निष्काळजीपणा केला, का निर्णय घेतला गेला, का तिला कोल्हापूरला पाठवण्यात आलं, आणि त्याच्या मागचं त्याच्या मागची काय कारणं आहेत. बघा, त्याही डॉक्टरांवर कोण अन्याय करणार नाही, पण चूक झाली आहे. नाही ते चूक झालीच आहे. मग त्यावर काय करायचं असेल तुम्ही टप्प्याटप्प्याने पाहाल. साहेब, डॉक्टर नागवेकरांचं दवाखाना फोडण्यापूर्वी तेथील महिला डॉक्टरांनी चप्पल विरकावलं, त्यामुळे जमाव भडकलेला होता आणि त्यामुळे ही घटना आणखी वाढलेली आहे. दखल आमच्या पोलीस यंत्रणेने घेतली. शेवटी चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये हे सगळे व्हिडिओ तपासले जातील. जेव्हा जमाव बोलत होता, ठीक आहे, उद्रेक झाला म्हणजे चर्चा करत होता, मग चप्पल फिरकवण्याची काय गरज, चप्पल दाखवण्याची काय गरज, या सगळ्या गोष्टी चौकशी होणार ना. शेवटी कायद्याचं काम करणारच आहे. कोणी याच्यातून सुटणार नाही आहे. कोण गरीब आहे म्हणून त्यांना पाहिजे तसं वागवाल असं कुठल्याच चौकटीत राहिलेलं नाही, कोण ठेवलेलं नाही आहे. म्हणून त्यांच्या घरातली मुलगी गेलेली आहे. माझी ही नैतिक जबाबदारी यांना न्याय देणं, आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पावलं उचलले जातील. सर, यामधून खाजगी हॉस्पिटलमध्ये दरपत्रक, मग पेशंट तपासणी ओपीडीचे असतील म्हणा किंवा आयपीडीच्या सर्व ट्रीटमेंटचे जे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये दिसून येत नाहीत, पालकमंत्री म्हणून आपण अशा प्रकारचा काही बघा, बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे, त्या ऍक्टच्या प्रमाणे प्रत्येक प्रायव्हेट डॉक्टरनी आपल्या पद्धतीने तिथे दराचे डिस्प्ले करायचं असतं. जेव्हा ती कमिटी येते तेव्हा ते फोटो काढण्यापुरते, काही सगळे नाही, फोटो काढण्यापुरते काही डिस्प्ले करतात आणि मग ते गेल्यानंतर परत तो बोर्ड गायब होऊन जातो. आता एका ट्रीटमेंटला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अगर कोण दर आकारत असेल तर सगळ्या बाबतीचे कायदे आहेत आपल्या देशात.